हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। शुभ सकाळ। टायमिंग सकाळचे 7:30 वाजलेले आहेत। आजचा वार रविवार आहे। तारीख आहे 31 डिसेंबर म्हणजे या वर्षाचा लास्ट दिवस आहे आणि उद्यापासून आपला नवीन वर्ष नवीन दिवस सुरू होणार आहे। पण मी आंघोळ झाल्या अशी साडी घालून का रेडी झालेली आहे। तुम्ही म्हणता ताई कुठं चाललेली आहे, लग्नाला वगैरे जात आहे का? तर लग्नाला नाही ताईंनो, आज मी जाणार आहे देवाला म्हणजे मैलारला प्लस सिद्धूवाला पण जाणार आहे। म्हणजे आमच्या घरचे कुलदैवत आहेत आणि हा सटीचा महिना आहे। तर मैलारमध्ये खूप मोठी जत्रा असते पूर्ण एक महिनाभर, प्लस रविवार आहे आज। रविवारी तरी बघा तिथं अशी रांग लागलेली असते ना भक्तजनांची की पाऊल ठेवायला जागा नसतं, तितकी गर्दी असते। तर तिकडे जायला निघालेलो आहोत। तर कोण कोण जात आहोत घरातनं? मी आणि दीपकच जात आहोत, कारण दिनेश गेलेला आहे कॉलेजला, बाबा गेलेले ताईकडे आणि हे गॅरेजला म्हणजे गॅरेजमध्ये जी कामाला मुलगा आहे तो 8 दिवस झाले सुट्टीवर आहे। तर यांना तरी गॅरेज सोडून कुठंच हालता येत नाही। सकाळी एक वेळा चहा पिऊन घरातनं जातात, मग टिफिन नाश्ता जी आहे जेवण खाणं त्यांचं तिकडेच होत आहे। सकाळी गेले की रात्रीच घरी येत आहे, त्यांचं असं झालेलं आहे। म्हणजे गॅरेज सोडून यांना हालताच येईना। कुठेही जायचं आहे, लग्न आहे, कुठलं कार्यक्रम आहे, कुठे देवस्थानला जायचं आहे, तर मी दीपकच जात आहोत, कारण 8 दिवस झालं जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे तो सुट्टीवर आहे त्यामुळे। आणि तुम्ही विचारत होता की ताई तुमचं कसलं गॅरेज आहे? तर बघा ट्यूब टायर म्हणजे ट्यूब जे असतात ते पंक्चर काढायचं, म्हणजे गाडीवाचे जे टायर असतात ट्यूब असतात रिपेरिंग पंक्चर जे हे असतं ते आमच्या गॅरेजमध्ये होत असतं। आणि मला वाटतं यापेक्षा वेगळं गॅरेज आणखीन कसलं असलं नसावं, म्हणजे मी बघितलेलं नाही आहे। जिथे मी गॅरेज बघितलेले आहेत असे असतात, म्हणजे तिथं ट्यूब पंक्चर जे असतं ते काढलं जातं, गाडी रिपेरिंग जे काही छोटं मोठं प्रॉब्लेम झालं ते पण रिपेअर होतं, तसं आमचं गॅरेज आहे। तर असो मी ही साडी घातलेली काटापदराची, आणि साडी घातल्यानंतर ही कामं करायला जमतच नाहीत अशा प्रकारे। म्हणजे रोज जी साडी घालते मी रेग्युलर साधी असते, मऊ असते, पण अशी कडक साडी घालताना ही थोडासा प्रॉब्लेम, नंतर आपले जे कामं आहेत ते सुद्धा आवरत नाहीत। म्हणजे साडी सावरावी की कामं आवरावी असा प्रकार आपला होतो। तरी पण नाविलाज आहे, कारण थोडंसं लवकर आम्ही घरातनं निघणार आहोत, म्हणून आंघोळ झाल्यानंतर मी हीच साडी घालून रेडी झालेली आहे। म्हणजे अगोदर समजत नव्हतं की कुठली साडी घालावी, जी रोजची आहे ते पण घेतलेली होती मी, पण वाटलं कुठेतरी जायचं यायचं म्हणलं तर थोडंसं युनिक वाटावं, म्हणजे थोडंसं वेगळी साडी घालावी। दररोजची तीच घरात तीच बाहेर गेलं तीच, म्हणून म्हटलं ही साडी घालावी आज। तर घातली, थोडीशी कडक आहे, नेसायला थोडासा प्रॉब्लेम येतच होता आणि काटापिनसुद्धा व्यवस्थित झालेली नाही, कारण घाई गडबड खूप आहे, घरची कामं पण करायची आहेत आणि थोडंसं लवकरच घरातनं निघायचं आहे। आणि आम्ही कोण कोण जात आहोत घरातनं? तर मी दीपक निघत आहोत, पण गावाकडनं यशवंत, पूजा, नंतर वेदिका, अजय, नंतर माझी काकू आणि गावातले 2-3 जण येत आहेत। म्हणजे दिरानीच गाडी काढलेली आहे जाण्यासाठी। आणि रात्रीच पूजाचा फोन आलेला होता की ताई ये, मी नग म्हणत होते अगोदर, कारण घराकडे थोडीशी अडचण आहे। दिनेशी दररोज कॉलेजला जातो, सुट्टी नसते त्याला। नंतर दीपक मी आणि दीपकलाही काही कामं असतात, त्याला पण बाहेर जायची। नंतर हे गॅरेजमध्ये एकटे आहेत, तर गॅरेजमध्ये जात असतो हा, म्हणजे जेवण वगैरे टिफिन घेऊन, त्यामुळे नग म्हणत होते। तरी पण पूजा खूपच आग्रह करत होती, 2-4 वेळा फोन आला तिचा की ताई ये, तुला सोडून जाणार नाही। तर ठीक आहे म्हणलं। तर रेडी झालेली आहे सकाळीच, म्हणजे कमी वेळ असाला त्या दिवशी थोडीशी घाईगडबड आपली होते आणि जसं वेळ भेटला तसं मला रेडी व्हावं लागतं। आता नंतर मी रेडी होत बसले तर वेळ खूप होणार होता, म्हणून मी आंघोळ झाल्यानंतर अगोदर साडी घातली आणि मग जी ही कामं आहेत आता मी आवरत आहे। सकाळी टिफिन वगैरे झालेलं आहे, भाजी भात चपाती हे सगळं मी केलं, दिनेशचं आवरून दिलं। आणि यांचा रविवारचा उपवास आहे, तर यांच्यासाठी मी इकडे सुशाला बनवत आहे आणि देवपूजा पण मी केलेली आहे। म्हणजे अगोदर रोजची देवपूजा झाली, तुळशीपूजन झालेलं आहे। आता मी अगोदर नाश्ता करणार आहे, म्हणजे नाश्त्यामध्ये सुशाला बनवणार आहे। कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर सगळं बारीक कट करून घेतलेलं आहे। आणि आज शेंगदाणे नाही तर डाळ टाकूनच मी बनवणार आहे। आणि जे डबे मी आणलेले होते त्यावर तुमची अशी कमेंट होती ताई एकसारखे भांडे घे, तो एकसारखे डबे घे। तर हो ताईनं मी बघितलेलं होतं तिथं, पण तिथं ना एक साईजचे डबे नव्हते, पण तरी पण ते भैया म्हणत होते की आता संक्रांत येत आहे, घेऊन येणार आहे, खूप काही गोष्टी घेऊन येणार आहे ते नवीन, म्हणजे काहीतरी युनिक पण घेऊन येणार आहे। तर बघणार आहे आणि घेऊन येणार आहे, म्हणजे एकसारख्याच वस्तू असल्या तर छान वाटतं। तर जी मी डबे आणलेले त्यामध्ये सुद्धा जी ही डाळी आहे, जी ही आहे घालून ठेवायला मला वेळ नाही, तितकी घाईगडबड चाललेली आहे। आणि आज अचानकच मैलारला जायचा प्लॅन झालेला आहे। अगोदर जायचं काही विचार नव्हता, पण पूजा खूपच आग्रह करत होती आणि देवाला जायला नगही म्हणून आहे। आणि तसं तर आता हे सटीचा महिना आहे, आम्ही जात असतो वरवर, पण सटीच्या महिन्यामध्ये मी पहिल्यांदा जात आहे। म्हणतात की खूप मोठी जत्रा असते तिथं, तर बघूया कसं आहे काय नाही, आता जाऊन गेल्यानंतर समजणार आहे, कारण अगोदर मी कधी असं गेलेलं नाही। जातो केव्हाही गेलो तेव्हा गर्दी नसते तिथं, एकदम निवांतपणे आम्ही दर्शन करून येतो। पण सटीच्या महिन्यामध्ये आणि रविवार, खास करून रविवारी खूप गर्दी असते, असं म्हणतात पाऊल ठेवायला जागा नाही आहे तिथं।
तर असो इकडं मी सुशेला बनवत आहे. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, नंतर मी हिरवी मिरची टाकलेली, कढीपत्ता टाकलेला आहे, कांदा, कोथिंबीर सगळं टाकलं, परतून घेतलेले व्यवस्थित. आणि खूप साऱ्या ताईंचे कमेंट येत असतात की ताई सुशेला हा आमचा फेवरेट आहे. आणि खूप साऱ्या ताईच्या कमेंट अशा असतात की ताई हे सुशेला काय असतं, आमच्या घरी बनतच नाही. तर सगळ्यांच्या घरी बनत असावं, फक्त तुमच्याकडे थोडंसं नाव वेगळं दिलं असावं, कारण एकच वस्तू असते, त्याला नावं मात्र फक्त वेगवेगळ्या प्रकारचे दिले जातात. म्हणजे कमेंटमध्येच मला समजतं की याला हे म्हणतात आणि याला हे म्हणतात. म्हणजे सगळीकडे बोलण्याची थोडीशी पद्धत वेगवेगळी असते ताईंनो. त्यामुळे तुमच्या घरी बनतच असेल, कारण सगळ्याचं फेवरेट असतं, झटपट बनतं. नाश्त्यामध्ये खूप सारे जण हेच बनवतात. तर इकडं सुशेला बनवून तयार झाला. जसं फोडणी तयार झाली, मी हळदी पावडर टाकलेली आहे आणि मुरमुऱ्यामध्येच मी चवीपुरतं मीठ टाकून मिक्स केलेलं डाळ जे आहे ना ते मी बारीक वाटून टाकलं, कारण शेंगदाणे संपलेले आहेत. आणि फोडणी टाकलेली आहे. थोडा वेळ मी परतून झाकून ठेवलं कमी गॅसवर. एकदम मस्त असा सुशेला बनवून तयार झालेला आहे. आणि इकडे मी हसत काय आहे तर दीपकचं काहीतरी चालू असतं, कुणाचं तर काहीतरी सांगत असतो, मग त्या शब्दावरती खूप हसू येतो मला. तर इकडे दीपकला बोलत बोलत माझी कामं आवरत आहेत. आणि आत्ताच पूजेचा फोन आलेला होता. पूजा म्हणत होती ताई आता आम्ही घरातनं निघालो, थोडंसं लवकर तुझं आवरून घे. तर हो, कपडे काय मी धुणार नाही, कारण आता देवाला पण जायचं आहे, कपडे धुवून जायला ठीकही वाटणार नाही. आणि तसं तर आम्ही थोडंसं लवकरच येऊ घरी, म्हणजे 5-6 वाजेपर्यंत आम्ही येणार आहोत. मग आल्यानंतर कपडे धुणार आहे, रात्रभर अडकत राहतील. तर नाश्ता बनवून तयार झालेला आहे. इकडे दीपकला दिला आणि यांच्यासाठी मी टिफिन पॅक केलेले आहे. दीपक जाऊन देऊन येईल तोपर्यंत मी माझं आवरून घेते. म्हणजे केस धुवलेले आहेत मी, आणि आता टावेल वगैरे तसं गुंडाळून ठेवलं, आणि जी कामं होती ती आवरत होती. तर टावेल काढून इथं हवेला टाकलेला आहे. केस झटकून घेऊ. आणि केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायर पण आहे, पण आता ते लावणं आणि त्यानं केस सुकवणं यामध्ये वेळ जाणार आहे, म्हणजे ते काढून लावण्यासाठीच वेळ जाणार आहे. तर असं मी असं झटकून घेत आहे. पटकन मी रेडी होते. म्हणजे साडी तर मी अगोदरच घातलेली आहे, अशी साडी घालायला खूप वेळ लागतो. तर सकाळच्या वेळेतच रेडी झालेली, फक्त केस मला विंचरायचे. थोडंसं मी चहा वगैरे घेते, तोपर्यंत हडकत राहतील. मग मी केस बांधून घेणार आहे. तोपर्यंत पूजा, यशवंत सगळे गावाकडनं येणार आहेत. म्हणजे ते घरापर्यंत येणार नाहीत, कारण बस स्टॉपपर्यंत आम्हाला यायला सांगितलेलं आहे. आणि तांदूळ पण घेऊन जायचे आहेत, म्हणजे महिलांमध्ये देण्यासाठी. वर्षालाच आम्ही तांदूळ घेऊन जातो तिथे देण्यासाठी. म्हणजे अन्नदान करणं हे खूप छान असतं. म्हणजे सगळ्यात मोठं दान म्हणजे अन्नदान असतं. 4 लोकांच्या तोंडात पडतं. म्हणजे आपण घरात जे स्वयंपाक बनवतो ते आपला आपण किंवा 4 माणसांना आपण सांगतो, पण तिथं जे स्वयंपाक बनतं ना देवस्थानी, तिथं खूप साऱ्या लोकांच्या तोंडात जातं. त्यामुळे थोडीशी तांदूळ आम्ही बांधून घेतलेले आहेत. आणि शिदा पण घेतलेला आहे तिथं देण्यासाठी. डाळ, तांदूळ, पीठ हे सगळं मी घेणार आहे पॅक करून. पटकन दीपक इकडे जाऊन हे टिफिन वगैरे देऊन येईल त्याच्या पप्पाला. आणि तोपर्यंत मी भांडी वगैरे क्लीन करून घेत आहे. म्हणजे पूजा निघालेली आहे गावाकडनं, यायला थोडासा वेळ लागेल, अर्धा तास तर लागेल. तोपर्यंत भांडी कुंडे मी क्लीन करून घेते. कपड्याचं ठीक आहे, कपड्याचं काही वाटत नाही, पण भांडीचे आहेत ना अशा पद्धतीनं ठेवलं ना येजूपर्यंत हडकले जातात आणि खूप अस्तव्यस्त वाटतं. बघा, भांडी कधीच मी किचनमध्ये ठेवत नसते. ती सकाळची वेळ असो किंवा दुपार संध्याकाळ कुठलीही वेळ असो, जेव्हाच्या तेव्हा भांडी क्लीन करा मला ठीक वाटतं. म्हणजे किचन आपली दिवसभर चमकतच राहावी. थोडंसं या असं तसं वाटलं, मुसरं खरकट काही दिसलं ना नकोसं वाटतं ते. तर भांडी क्लीन करून घेतलेली आहेत. गॅस पण मी क्लीन करून घेतला. तर ही किचनची कामं आवरलेली आहेत. आता पटकन मी रेडी होणार आहे आणि आम्हाला इथून जायचं आहे बस स्टॉपपर्यंत. म्हणजे तिथल्या तिकडंच आम्ही जाणार आहोत. आता ते घरी येणार नाहीत. म्हणत होते की येतेवेळेस आम्ही घरी येऊ, पण आता नको, आता लेटही झालेलं आहे, कारण थोडंसं त्यांना येता घरातनं थोडासा लेटच झालेला आहे. तर केस विंचरलेले आहेत आणि शेंदूर वगैरे लावून घेते. म्हणजे थोडंसं सोनं वाटत होतं. आणि शेंदूर लावल्यानं मला काय प्रॉब्लेम होत आहे, म्हणजे कुठलंच केमिकलचं काहीच मला सहन होत नाही. ते शेंदूरसुद्धा लावल्यानं इथं खाजायला लागलेलं आहे. जितकं मी लावलेलं आहे कपड्याला तिथं मला कुठलंच केमिकल अजिबात सहन होत नाही. तर थोडंसं लावलं, म्हणजे दररोज घरी लावत नाही, पण कुठं आलं गेलं तर थोडंसं मी लावलेलं आहे. आणि लिप बाम लावलेला आहे. तर झालेली आहे मी रेडी. फक्त इतकाच माझा मेकअप असतो. आणि आता बॅग वगैरे घेतली, मी रेडी झालेली आहे, पण शिदा घ्यायचा राहिलेला आहे. तर सगळं मी ताटात काढून ठेवलेलं आहे. तर इकडे डाळ घेतली, हरभरा डाळ, नंतर तांदूळ, थोडंसं गव्हाचं पीठ, कांदा, मिरच्या हे सगळं आपल्याला शिद्यामध्ये घ्यायचं आहे, म्हणजे तिथं जाऊन देण्यासाठी. आणि खोबरं, इथं अर्धा किलो खोबरं दीपक इथूनच येता घेऊन आलेलं आहे. तिथं म्हणजे आपल्याला खंडोबा रायावर खोबरं उधळायचं असतं. हळद आणि खोबरं म्हणजे भंडारा खोबरं उधळायचं असतं, पण तिथं ना ते व्यवस्थित भेटत नाही आणि गर्दी पण खूप असणार आहे. म्हणून मी घरातनंच सगळी पूजेची सामुग्री घेत आहे. अगरबत्ती, दीपत म्हणजे तेल, वाती आणि अर्धा किलो खोबरं, हळद हे सगळं इथंच घेतलेले. तिथं गेल्यानंतर मी छोटे छोटे तुकडे बनवून त्यामध्ये भंडारा मिक्स करून आपल्याला उधळायचं असतं. आणि शिदा पण घेतला, म्हणजे ही पिशवी मी वेगळी रेडी केलेली आहे. आणि एक माझी बॅग पण घेतलेली आहे. तर याला मी पॅकेबच बांधलेला आहे. तर चला आता निघूया. पर्स पण मी घेतलेला आहे. तर काय काय झाकून ठेवायचं ते ठेवत आहे. म्हणजे दूध वगैरे सगळं गरम करून तसं ठेवलेलं होतं. सगळं झाकलं, खिडक्या वगैरे सगळ्या बंद केलेल्या आहेत. दारं बंद करू आणि आता जायला निघू. तर रेडी झालेली आहे मी. आणि हे जे तांदळाचं पोतं आहे, नंतर ही जी बॅग आहे
ते नंतर आम्ही घेणार आहोत. म्हणजे आता गाडी आली असती तर ठीकच होतं, पण आता इथवरती येणार नाहीत कारण त्यामध्येही खूप सारे गावातले आहेत, म्हणजे काकू आहेत, नंतर शेजाऱ्यांच्या ताई पण आहेत, पूजा पण आहे. तर म्हणत होते दीर की आता इकडे येणार नाही, तुम्हीच तिकडे या. आणि तसं तर आम्हालाच गावाकडे जायचं होतं, म्हणजे तिथूनच रस्ता होता, जवळपास जाण्याचा शॉर्टकट रस्ता होता. तरी पण हे तांदळाचं पोतं वगैरे घेऊन कुठं आम्ही एसटीनं जाणार, किंवा हे म्हणत होते की कार घेऊन जावा गावापर्यंत आणि दिवसभर तिथं ठेवा, मग संध्याकाळी घेऊन या. मग असं सगळं करण्यापेक्षा दीर म्हणले की इकडेच येणार आहोत, म्हणजे कमलनगरलाच येतो, तिथून आपण सगळेजण जाऊ. तर आलेले आहेत फायनली. आम्ही बस स्टॉपपर्यंत आलेलो होतो, थांबलेले होते थोडा वेट करत, तितक्यात आलेले आहेत. आणि थोडंसं माझ्या साडीकडे इग्नोर करा जाता, कारण काटा पिन जी आहे ना ती सरळ बसलेलीच नाही, जी पिन आहे साईड पिन अजिबात व्यवस्थित आलेली नाही, बघू शकता. थोडंसं खालीवरी झालेलं आहे, कारण घाई गडबड असताना असा प्रकार होतो. तर आता आम्ही जायला निघालेलो आहोत. तर सगळेजण आहेत तिथं, हवा खूप आहे त्यामुळे केस मी वरतीच बांधून ठेवलेले आहेत. पूजा आहे, काकू आहे, मी, नंतर शेजाऱ्यांच्या ताई पण आहेत, वेदिका, अजय, दीपक, सगळेजण आम्ही जात आहोत. तर कमलनगरच्या पुढे आलेलो आहोत. इथं आहे साखरेचा कारखाना, तर ते बघत आम्ही जात आहोत, चालू आहे ते. तर बघा, घरामधली तीच कामं, कंटाळा येतो खूप करून थोडंसं आपल्याला बदलाव आणायचा, तर कुठेतरी बाहेर जाणं, एन्जॉय करणं छान वाटतं, म्हणजे फ्रेश वाटतं. एक दिवसासाठी का होईना गेलो ना, खरंच बघा आपलं मूड खूप फ्रेश वाटतं. आणि अशा प्रकारे सगळेजण एकत्र निघालो ना, मग खूपच छान वाटतं, खूप एन्जॉय होतो आपल्या सगळ्याशी बोलत हसत. म्हणजे पूजा जी आहे ना खूप हसवते, खूप हसवायचं काम करते, छोट्या गोष्टीवर हसवते. हिच्यासोबत गेलो ना कधीच बोर होणार नाही व्यक्ती, खूप छान वाटतं. तर इकडे कुरकुरे आणलेले आहेत खाण्यासाठी, म्हणजे जे चाकासारखे असतात ना ते वेदिका आणलेले आहे, तर ती खायला घेत आहे. मला काहीच खायचं नाही, काय होतं आहे ना थोडंसं घरात नाही, मी काही खाल्लेले नाही, चहा पिलेला आहे, थोडंसं उचमळल्यासारखं वाटणारच आहे, त्यामुळे म्हटलं काहीच खाणार नाही, शांतपणे मी बसणार आहे. म्हणजे देवस्थानी प्रसाद वगैरे असतो तिथंच घेणार आहे. आता मी घरात नाही काही खाल्लेलं नाही आणि इथं पण मला काहीच खायचं मन नाही आहे, फक्त वातावरणाचा एन्जॉय मी घेत आहे. खूप छान वाटतं, कारण घरातनं बाहेर निघणं थोडंसं कठीण आहे माझ्यासाठी. महिन्यातनं 2 महिन्यातनं एक वेळा बाहेर निघते, खूप छान वाटतं मला, म्हणजे खूप एन्जॉय करते मी. तर आता आलेलो आहोत आम्ही मैलारला, म्हणजे हे जे आपल्याला कमान दिसत आहे इथनं मध्ये जायचं आहे. बघू शकता पाऊल ठेवायलाही जागा नाही आहे असा प्रकारे, म्हणजे आणखीन आम्ही कमानीपाशी आलेलो आहोत. आता पुढे गेल्यानंतर काय प्रकार आहे काय माहिती, गाडीसुद्धा इथं कुठं पार्क करायला जागा नाही आहे. तर असंच आम्ही पुढे जात आहोत, कारण आता इथंच आहे मेन गेट, इथनंच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. पण गाडी म्हणजे मोठी गाडी, म्हणजे ओमिनी आहे ही जाण्यासाठी नो एंट्री आहे, फक्त बाईक तितक्या जात आहेत. तर ही गाडी आम्हाला साईडला लावायची आहे. तर खूप दूरवर आम्ही नेऊन गाडी लावलेली होती, पार्क केलेली होती, कारण इथून तिथून फक्त बाईक, ऑटो आणि गाड्या खूप साऱ्या होत्या. तर ते बघत आम्ही जात होतो. बाजार पण भरलेला आहे आज, आणि जसं आपण आता आतमध्ये जाऊ, कमानीच्या मध्ये जाऊ, मग तिथं तर गेल्यानंतर पाऊल ठेवायला जागा नाही असा प्रकार आतमधला होता. आणि तिथं मोठं लाऊडस्पीकरही लावलेलं आहे, म्हणजे तिथं ना कोण व्यक्ती हारपले, तशी इतकी गर्दी आहे ना, त्यामध्ये मुलं बाळं मोठे छोटे जे आहेत ना सगळे वेगवेगळे झालेले आहेत. थोडासाही इकडे तिकडे लक्ष गेलं की झालं माणूस गायबच होत आहे, त्यामध्ये कळतच नाही की कोण कुठं जात आहे. तर तेही अनाऊन्समेंट होत आहे की कोण कोणाचाही येऊन घेऊन जावा, मुलांचाही आवाज त्यामध्ये येत होता. तर हे सगळं आणि आम्ही इथं जाऊ, तर ते लाऊडस्पीकरचा आवाज येत आहे, ते ऐकूनच मी घाबरलेली आहे की काय होणार आहे आतमध्ये. आता एकदम मुंगीसारखे लोक दिसत होते. तर आम्ही खूप दूरवर आलो गाडी पार्क करण्यासाठी, तर गाडी इथं आम्ही पार्क केलेली आहे ओमिनी. आता आम्ही पायी जाणार आहे, म्हणजे थोडंसं दुरीवर आहे मंदिर. तर अगोदर आम्ही कमानीपासून जाणार आहोत पायी, मग तिथून मध्ये गेला तरी खूप दूरवर आपल्याला चालायचं आहे. जेव्हाही आम्ही येतो सरळ कार घेऊन आम्ही आतमध्ये जातो, कारण कोणीच नसतं. पण आज बघितलं ना तर मला वाटतं की किती गर्दी आहे, म्हणजे कधीच बघितलेली मी पहिल्यांदा बघत आहे. म्हणजे इथं बाजार भरलेला आहे, जनावराचा बाजार आहे, नंतर जी प्रत्येक वस्तू आहे इथं ठेवलेली आहे. आणि सटीचा महिना असल्यामुळे पूर्ण महिनाभर अशा प्रकारे इथं जत्रा असते, आणि प्लस रविवारी खूपच गर्दी असते, म्हणजे एकदम मुंगीसारखे लोक इथं दिसत आहेत. देवदर्शनाला भक्तजनाची खूप इथं गर्दी दिसत आहे. आणि तशीच इथं सगळे सामान आलेले, सगळे लावून रस्त्याला, कुठं तिथं बसलेले आहेत ढिगाऱ्या लावून, म्हणजे कुठं रोड आहे